महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या विरोधात अखेर शिवसेनेकडून माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या नावाची घोषणा 1 मेच्या दिवशी करण्यात आली आहे। शिवसेनेने ठाणे लोकसभा आपल्या ताब्यात ठेवले, त्यामुळे आता उद्धव सेना विरुद्ध शिंदे गट असा सामना ठाणे लोकसभेत पाहायला मिळणार आहे। मागील काही दिवसांपासून ठाणे लोकसभा कोणाकडे जाणार यावरून शिवसेना, शिंदे गट आणि भाजपामध्ये रस्सीखेच सुरू होती। अखेर ही जागा आपल्याकडे ठेवण्यास शिंदे सेनेला यश मिळालंय। त्या शिंदे सेनेकडून आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, माजी महापौर संजय मोरे, मीनाक्षी शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या नावाची चर्चा सुरू होती। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेश म्हस्के यांच्यावर विश्वास दाखवला आणि आज त्यांच्या नावाची घोषणा केली आहे। तसेच अखेर शिवसेना, शिंदे गटाकडून माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर ठाण्यातील शिवसेनेमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालंय। तसेच राजस्थानी प्रगती मंडळ आणि संपूर्ण राजस्थानी लोकांचा देखील माजी महापौर नरेश म्हस्के यांना पाठिंबा। दरम्यान माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर ठाण्यातील आनंद आश्रम येथील धर्मवीर आनंद दिघे यांच्या फोटोसमोर नतमस्तक होत त्यांनी अभिवादन केलंय व आशीर्वाद घेतलेत। यावेळी शिवसैनिकांनी पुष्पगुच्छ देत सन्मान करत एकमेकांना पेढा भरवला, फटाके फोडले आणि घोषणाबाजी करत हा जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी माजी महापौर नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, संजय वाघुले यांच्यासह अनेक महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जो आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने, यांच्या आदेशाने, त्याचबरोबर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित शाह साहेब यांचा खूप आशीर्वाद, त्याचबरोबर ठाण्यातील सर्व शिवसैनिक यांचा आशीर्वाद, माननीय आमदार प्रताप सरनाईकजी, त्याचबरोबर रवींद्र फाटक, आमचे सर्व शिवसेना पदाधिकारी विजय चौगुले साहेब असतील, नाटा साहेब असतील, त्याचबरोबर महिला आघाडीच्या आमच्या जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे, त्याचबरोबर सर्व पदाधिकारी, सर्व ठाणे लोकसभेतील सर्व नगरसेवक, शिवसेना पदाधिकारी आणि भारतीय जनता पार्टीचे माननीय श्री संजयजी केळकर, संजयजी वाघुले, निरंजनजी डावखरे, माननीय गणेश नाईक साहेब, संजीव नाईक, त्याचबरोबर आमदार गीता जैन, आमदार मंदा म्हात्रे, संदीप नाईक आणि या सगळ्यांच्या, विनयजी सहस्रबुद्धे, या सगळ्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या सहकार्याने मला ठाणे लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेली आहे। खूप जणांचं योगदान यामध्ये आहे। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील, आमचा तळागाळातील सर्व कार्यकर्ता, यांचं प्रत्येकाचं योगदान, यांनी केलेली ठाणे असेल या परिसरामध्ये केलेलं काम, माननीय नरेंद्र मोदीजी साहेब यांचं काम, त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा, आनंदजी परांजपे, हे सर्वजणांचं, अभिजित पानसे असतील, अविनाश जाधव असतील, मनसेचे माननीय राजसाहेब ठाकरे, या सगळ्यांच्या, RPIचे रामदासजी आठवले साहेब, या सगळ्यांच्या कृपा आशीर्वाद माझ्यावरती नक्कीच राहणार आहे। आणि एका कार्यकर्त्याला ही जागा लढवण्याची संधी दिलेली आहे आणि हे फक्त शिवसेनेतच होऊ शकतं। सर्वसामान्य कार्यकर्त्याला समाजामध्ये काम करण्याची प्रेरणा या उदाहरणामुळे नक्कीच मिळेल। एक कार्यकर्त्याचा विजय किंवा कार्यकर्त्याला संधी या ठिकाणी दिलेली आहे आणि सगळ्यांच्या सहकार्याने नक्कीच ही संधीचं सोनं करण्याची संधी जी मला दिलेली आहे ती पूर्ण करण्याची आणि विजयाकडे वाटचाल करण्याची नक्कीच प्रयत्न करीत। शिंदे साहेबांची जी भूमिका आहे ते ठाण्यामध्ये घेतलेली आहे त्यांनी आणि महाराष्ट्रामध्ये जी घेतलेली आहे, जे हिंदुत्वाची जी भूमिका आहे ती पूर्णपणे पार पाडण्यासाठी ज्या कारणास्तव बाळासाहेबांच्या भूमिकेची त्यांनी भरभक्कम जी पताका आहे ती पाठीशी घेतलेली आहे, त्या भूमिकेशी प्रामाणिक राहण्याचा नक्कीच प्रयत्न केला आणि जनता जनार्दनाशी प्रामाणिक राहण्याचं आव्हान किती मोठं असेल। मला वाटत नाही की जी पूर्णपणे कार्यकर्त्यांचं जे योगदान आहे
कार्यकर्त्यांची मेहनत आहे. ठीक आहे, दिवस कमी आहेत, परंतु मला काही आव्हान या ठिकाणी वाटत नाही. कारण शिवसेना असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, RPI, मनसे यातील कार्यकर्ते दिवस रात्र लोकांशी निगडीत असतात, लोकांची कामं करत असतात आणि या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचं श्रेय नक्कीच त्या पक्षातील, त्या महायुतीतील उमेदवाराला मिळत असतं. रस्त्यावरती आमचा सर्व पक्षाचा कार्यकर्ता असतो आणि त्याच्या मेहनतीवरती नक्कीच मला संधी मिळेल. दिवस कमी आहेत. राजन विचारे यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे. तुम्ही आता मतदारांपर्यंत घरोघरी पोहोचण्यासाठी किंवा संघात पोहोचण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करणार? नक्कीच कार्यकर्ते सहकार्याने आम्ही लोकांपर्यंत पोहोचू आणि ऑलरेडी आम्ही काम सुरू केलेलं आहे. आमचे सर्वत्र महायुतीचे मेळावेसुद्धा झालेले आहेत आणि त्या दृष्टीने आम्ही लोकांपर्यंत नक्कीच पोहोचू. आमचा कार्यकर्ता पोहोचतो, तळागाळावरती, रस्त्यावरती आमचा कार्यकर्ता असतो आणि नक्कीच लोकांपर्यंत आम्ही पोहोचू. आणि आमचं काम आहे, आम्ही फक्त इलेक्शनपुरतं मर्यादित नसतो. 365 दिवस आमचा कार्यकर्ता लोकांमध्ये असतो, त्यामुळे काही तसं काही अडचण नाही. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं आमच्या माध्यमातून. हे बघा, या ठिकाणी शक्ती ज्यांची नसते त्यांना ओढून ताडून दाखवावी लागते. आमची तशी परिस्थिती आहे, तुम्हाला कळेल. ज्या दिवशी आम्ही फॉर्म भरू त्याच दिवशी तुम्हाला कळेल. राजन म्हणतात की निष्ठावंत गद्दारी असा जो प्रचार सुरू केलेला आहे राजन विचारेंच्या ठाकरे गटात. कोण निष्ठावंत? ज्यांनी शिवसेना प्रमुखांची भूमिका खुंटीला टाकली, ज्या शिवसेना प्रमुखांनी कायम काँग्रेसला विरोध केला, काँग्रेसबरोबर जावं लागलं तर मी माझं पक्ष बंद करेल, ही भूमिका शिवसेना प्रमुखांची होती. यांनी या उलट काँग्रेसच्या दिल्लीचे उंबरठे झिजवले, त्यांच्या वळसीने जाऊन बसले. यांची कसली आली निष्ठा? ठाण्यातील शिवसैनिक दाखवतील की निष्ठावंत हे जे स्वतःला म्हणतात हे खरंच निष्ठावंत आहेत का? खरं सर्वसाधारण कार्यकर्त्याची जी काही काम असतं त्या कार्यकर्त्याच्या कामाला नक्कीच ठाण्यातील जनता लोकांनी पाहिलेलं आहे. जो कोविड काळामध्ये स्वतः खासदार असून जो माणूस घरी बसला, स्वतःचा जीव वाचवण्याकरता घरी बसला, सर्वसामान्य जनतेच्या सोडा कार्यकर्त्याच्या मदतीला सुद्धा जो माणूस आला नाही स्वतःचा जीव घाबरून, या उलट माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब स्वतःची जीवाची पर्वा न करता PPE किट घालून लोकांमध्ये जात होते. यांच्या सोबतीला आम्ही सर्व शिवसैनिक, मी स्वतः, महापौर, माझे सर्व नगरसेवक, माझे विभाग प्रमुख, शाखा प्रमुख लोकांच्या, जनतेच्या मदतीला धावून जात होतो. आम्ही आमच्या जीवाची पर्वा न केली नाही. त्यामुळे ठाण्यातील जनतेला माहिती आहे कोण कसा आहे, याचं उत्तर येत्या 20 तारखेला तुम्हाला मिळेल.